प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीसाठी फुलगाव ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण समाप्त. भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय काळातील अनधिकृत, अनियमित व बेकायदेशीर काम करणे तसेच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता प्रशासकीय अधिकारी डाकूर व ग्रामसेवक कडिखाये यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी व तत्कालीन सदस्य यांनी लाखो रुपयाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध केलेले अर्ज तसेच अनधिकृतपणे दिलेले चेक काढणे याबाबत सर्व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांनी लाक्षणिक उपोषण ऑगस्ट 14 रोजी फुलगाव ग्रामपंचायत जवळ केले आहे. उपोषण करणारे सदस्यामध्ये उपसरपंच सिद्धांत राजेंद्र चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मनोज विश्वनाथ कोलते, कृष्णा सुखलाल वाघ, सचिन शशिकांत पाटील, हेमलता आशिष शिंदे. सदस्या पुष्पा निळकंठ चौधरी, भारती दिनेश शिंदे, पुष्पा निळकंठ चौधरी, सुलोचना विजय भालेराव, कविता भूषण चौधरी, मीनाक्षी प्रवीण बावस्कर यांचा समावेश होता. उपोषणस्थळी आमदार संजय सावकारे यांनी भेट दिली असून व्हिडिओ भुसावळ यांना याबाबत सूचना दिली. या ठिकाणी भुसावळ पंचायत समिती अधिकारी सहाय्यक BDO SD पाटील यांनी भेट देऊन पुढील समिती चौकशीसाठी नेमण्यात आली असे सांगितले आहे. अनिल चव्हाण, सहाय्यक लेखक RB सपकाळे, विस्तार अधिकारी ग्रापक सुहास अशोक हिवरे, कनिष्ठ लेखक श्रीमती मोनाली पाटील, शाखा अभियंता पंचायत समिती अधिकारी यांनी चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, फुलगाव. तो कोणालाही विश्वासात न घेता परस्पर काढून टाकलेला आहे. अजिंठ्यावरती विषय नाही आहे, अजिंठ्यावरती रक्कम टाकलेली नाही आहे, कोणालाही माहिती न देता डायरेक्ट जितेंद्र कडिखाये यांनी सर्वांनी काढून टाकलेला आहे चेक. हेमलता आशिष शिंदे, आम्ही 10चे 10 सदस्य प्रशासक काळामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे त्या विरोधात बसलेलो आहे. कारण की आमच्या या तत्कालीन कामामध्ये सरपंच साहेबाला कोणत्याच कामाला विरोध केलेला नाही आहे आणि 3,77,400 रुपयाला तत्कालीन त्यांनी चेक काढून टाकला. मागची कामं न बघता, काही न बघता, कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता, ते आम्हाला न सांगता आणि कोणताही ठराव किंवा काहीच केलेलं नाही आहे. आणि 15 14 आणि तुम्हाला सांगितले हे चुकीचं आहे त्यांचं. त्यांनी आम्हाला कोणत्याही एकही रुपयाचा व्यवहार सांगितलेला नाही आहे. ग्रामपंचायतीचे 10चे 10 सदस्य फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर घोषणाला बसले आहोत. आमचं आमरण उपोषण आहे आणि प्रशासक डाकूर साहेब आणि ग्रामसेवक कडिखाये साहेब यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. आणि तत्कालीन सदस्य यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी 3,77,400 रुपयाचा चेक एकाही सदस्याला न विचारता काढून घेतलेला आहे. कोणाला माहिती आहे का? एकाही सदस्याला माहिती नाही. संगनमताने चेक काढून घेतलेला आहे 3,77,000. त्याच्या आधी 2 दिवस आधी आम्ही प्रशासक काळातील खर्चाचा किती रक्कम शिल्लक आहे आणि काय खर्च आहे, काय देयक द्यायचे याच्याविषयी अर्ज दिला होता आणि सगळं मागितलं होतं. तरी त्यांनी आमची दिशाभूल केली आणि लगेच 2 दिवसात त्यांनी चेक काढून टाकला. त्यानंतर त्या चेक विषयी प्रोसिडिंगमध्ये कुठेही नोंद नाही आहे.